एखाद्या मेकअप आर्टिस्टपेक्षाही छान लूक देवराजचा आज त्याच्या आजीने बनवला होता. आणि इकडे बघा गंध वगैरे लावलेला. मग काय म्हटले, जा तर एवढं केलंच आहे तर फूल पण घेऊन ये एक मोगऱ्याचं. मग इकडे गेले, एक मोगऱ्याचं फूल घेऊन आले. आता मी पण थोडीशी स्टाईल मारली, फुलं आणले तर. आणि इकडे बघा, एवढ्याशा जीवाला तरी सांगावं लागतंय का की फॅशन करण्यासाठी गॉगल लावतात. तर याने लगेचच गॉगल लावून घेतलेला होता. आणि इकडे आज काय सकाळपासून पाऊस थांबायचं नावच घेत नव्हता. आणि ही कबूतर इकडे बऱ्याच दिवसांनी आली होती. थोडा वेळ थांबली आणि लगेचच उडून गेली. त्यानंतर इकडे दुपारच्या वेळेला आणलं होतं मस्त बकऱ्याचं मटण आणि मासे पण आणले होते. मग काय, आधी त्या माशांना छान धुवून घेतलं. चांगलं धुतलं म्हणजे माशांचा वास येत नाही. आणि इकडे माझ्या बाळाला हे काम लागलं होतं, माशांपासून मांजरीला पळवून लावायचं. इकडे बघा, सीताफळाच्या झाडाला पण भरपूर सगळी सीताफळं लागलेली होती. आणि लगेचच बकऱ्याचं मटण तोपर्यंत आणीचं शिजायला टाकलं आणि मासे फ्राय करायला घेतले. माशांची काय भाजी वगैरे बनवणार नव्हते, तेव्हा फ्राईच बनवले होते मासे. आता हे सगळं बनवायला तर भारी वाटलं, पण किचन साफ करायला अर्धा तास गेला. पाऊस येतोय म्हटल्यावर काय, लाईटीने धोका देण्याआधीच मी वाटून घेतलेलं होतं. लगेचच तिखट भाजी पण बनवली आणि भाकरी पण बनवून घेतल्या. चला तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय.